हाय व्होल्टेज ड्रामा ठरलेल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिंदे गटाचे 3 उमेदवार निवडून आले. या प्रभागातील भाजपचे उमेदवार नाना काळे यांचा निवडणुकीत पराभव झाला. या विजयानंतर बोलताना अमोल शिंदे यांनी सर्व जनतेचे आभार मानत आम्हाला हरवण्यासाठी विरोधी पक्षाच्या लोकांनी साम दाम दंडभेदचा वापर केला, तरीही आमचा हा विजय झाला. जनता खऱ्या काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभी राहिल्याबद्दल त्यांनी पुन्हा सर्व जनतेचे आभार मानले. प्रचार आक्रमक झाला होता. भाजपच्या विरोधात मोठी ताकद तुम्ही निर्माण केली, ती आव्हान केलं, मात्र प्रत्यक्षात निकालामध्ये तसं काही दिसून आलं नाही. काय याच्या पाठीमागचं कारण असू शकतं किंवा भाजपने कशा पद्धतीनं प्रचार केला किंवा निवडणूक जिंकली? सोलापूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही युती करून लढलो. 4 जागांचा विजय आत्ता तरी आम्हाला मिळालेला आहे. वास्तविक तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीचं इलेक्शन सोलापुरात झालं. पैशाचा ज्या पद्धतीचा वापर झाला, सत्तेचा गैरवापर ज्या पद्धतीचा झाला, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या काही नेतृत्वाने तुम्ही बघितलं की आम्हाला पाडण्यासाठी जंग जंग पछाडला, काही नावं घेऊन सांगत होते, रात्रभर झोपत नव्हते. प्रत्येक गोष्टीचा वापर झाला, बळाचा वापर झाला, पैशाचा वापर झाला, सामाजिक गणित बिघडवण्याचा प्रयत्न केला, समाजात भांडणं लावण्याचं काम झालं. पण तरी सुद्धा प्रभाग 7च्या जनतेनं आम्हा तिन्ही उमेदवारांना, दुर्दैव वाईट वाटतं की आमच्या भगिनी कनसेताई त्या आम्ही त्यांना निवडून येऊ शकला नाहीत, पण वास्तविक आम्हाला जे यश प्राप्त झालंय त्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनापासून धन्यवाद. संघर्ष नायक म्हणून अमोल बापूंकर पाहिलं जातं. अतिशय कठीण असा संघर्ष आपण केला. इव्हन आपण भावनिकी झाला होता. बापू, काय सांगाल? कुणीतरी बोललं पाहिजे होतं आणि कुणीतरी त्या विषयाला वाचा फोडली पाहिजे, या उद्दिष्टानं मी सगळ्यांना बोलण्याचा आणि जागा करण्याचा प्रयत्न केला. माझा कुणाला वैयक्तिक विरोध नाही आहे, ना पालकमंत्री महोदयांना आहे, ना मला कुणाला नाही आहे. पण ज्या पद्धतीचं वातावरण त्यांनी शहरामध्ये तयार झालं सुरुवातीपासून, त्याच्यामध्ये जी चीड होती ती व्यक्त सर्वसामान्यांच्या मनात होती. तुम्ही बघितलं असेल की सर्वसामान्य माणसाला असं वाटत होतं की अमोल शिंदेने जी बोललंय ते आमच्या मनातलं बोललंय, जी त्यांना वाटतंय ते बोललेलं आहे, आणि त्याच्यामुळं कुठेतरी कोणीतरी बोललं पाहिजे म्हणून ते बोलण्याचा प्रयत्न केला. निकालावर काय दिसत नाही परिणाम हा सगळा, जे काय निकाल लागले आज सोलापुरात? नाही, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने इलेक्शनची तयारी केली, आयात उमेदवार बाहेर आणले. तुम्ही बघितलं असेल भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा कितपत यश आहे. त्यांनी प्रभाग 6 मध्ये उबाटाच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्या. त्यांनी प्रभाग 22 मध्ये ह्याच्या उमेदवारांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्या. प्रभाग म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी बाहेरून उमेदवार आणून हे इलेक्शन लढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या उमेदवाराची लोकप्रियता आणि यांच्या पक्षाची ताकद, पैशाची ताकद, या सगळ्या जोरावरती ते इलेक्शन. पुढे कसं असणार? भाजप आणि शिवसेना एकत्रित दिसणार आहे का आजच्या मिटिंगला? तर मला ते सांगता येणार नाही. याचं कारण आहे, माझे नेते एकनाथजी शिंदे साहेब जे राज्याचे प्रमुख म्हणून माझ्या शिवसेनेचं काम करतात, त्यामुळे एकनाथजी शिंदे साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची वाटचाल सोलापुरात झाली. एमआयएमनी ज्या पद्धतीने शिवसेना आणि काँग्रेसपेक्षा जास्त यश मिळवून दाखवलेलं आहे, कसं बघता एमआयएमचं जे आता जे यश आहे? नाही, एमआयएमचं जे यश आहे, तुम्हाला माहिती आहे की काही मुस्लिम बहुल भागामध्ये संख्येनं ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळं, आणि मागं सुद्धा एमआयएम तिथं चांगल्या ताकदीने निवडून आली होती. बरेचदा काही लोक आवर्जून बोलतात की एमआयएम आणि भारतीय जनता पार्टी कुठेतरी पार्टनर आहे का काय, अशा पद्धतीनं बोललं जात आहे. त्यामुळे त्याचाच निकालात काय परिणाम दिसलाय का काय, ही परिस्थिती आहे. लाडक्या बहिणींची साथ मिळाली निवडणुकीत, काय सांगाल? लाडक्या बहिणींची साथ मिळाली. लाडक्या बहिणींची प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रचंड मोठा तुम्ही बघितला की मताधिक्य, मला वाटतं आमचं एकच उमेदवारांचं 100 आहे, बाकी त्याच्यापेक्षा सगळे मताधिक्य जास्त आहे. मला पाडण्यासाठी खास करून खूप प्रयत्न झाले, पण ज्या पद्धतीने तुम्ही पत्रकार बांधवांनी असेल, प्रभागातल्या लोकांनी असेल आणि सोलापूरकरांनी अशा संघर्षाच्या काळात मला साथ दिली, त्याचा हा कौल आहे असं मी समजतो.